शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंददायी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता किती शेतकऱ्यांना याचा अमाउंट ह्या त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला आहे, हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी परिपूर्ण सांगितणार आहे. कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील 90 ते 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आता बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा क्रेडिट झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आजच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला पाहणार आहे. कारण की बघा, तुम्हाला जर का अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर का मिळाला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला असेल, तर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ सोडून गेले तरी चालेल. परंतु तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर का जमा झाला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. याला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंददायी बातमी असणार आहे. आणि त्याही व्यतिरिक्त तुम्हाला पैसे जमा झाले नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील पैसे जमा होणार. कारण की 93 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे. आणि आपल्याला जर का पैसे जमा झाले नसेल, तर आपल्याला कोणता फॉर्म तर भरावा लागणार नाही. कोणते ते टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला यूज करावं लागणार आहे, जेणेकरून आमच्या खात्यावरती पैसे येणार. हे सर्व जे का तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले असून आतापर्यंतच्या अंदाजानुसार जवळपासून बघा, तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, 9,000 कोटी रुपयांचा निधी हा सरकारने रिलीज करून टाकलेला आहे. यामध्ये मोठा हिस्सा आजपासून सुरू होत असल्याचं इथं सरकारने सांगितलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अंतर्गत या प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये 2,000 रुपये प्रति आता तुम्हाला त्यांच्या खात्यावरती जमा झालेले पाहायला मिळत आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना मी तुम्हाला आकडा सांगितलेला आहे की 93 लाखापेक्षा अधिक सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील हे पैसे जमा झालेले आहे. तुम्हाला कदाचित पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि तुम्ही कोणकोणत्या त्या गलत्या केल्या ज्या तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या, सुधारून टाकायच्या, ज्या का जर तुम्ही जर का गलत्या सुधारल्या, तर 100% तुमच्या खात्यामध्ये 24 घंट्याच्या आतीलच पैसे जमा होणार. 5 मिनिटात 10 मिनिटात तर पैसे जमा होणार नाही, परंतु 24 तासाच्या आतीलच तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे की कोणती गलती हे तुम्ही केलेली आहे आणि बाकी अदर शेतकऱ्यांनी केलेली नाही, तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले. कारण की शेतकरी बांधवांना बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यभरातील तब्बल 91 लाख शेतकरी कुटुंब या योजनेचा थेट लाभ इथं मिळालेला असून आजपासून या निधीचं वितरण इथं पुन्हा सरकारने सुरू केलेलं आहे. अत्यंत दिलासादायक बातमी हे सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. कारण बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता हे दोन्ही मिळून आता एकत्र तुमच्या खात्यामध्ये, म्हणजे बघा, वर्षाला 12,000 रुपये दिले जात असते. आता ह्या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे आता आपल्या राज्य सरकारनं हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार, यामुळे त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील, तर कदाचित मी तुम्हाला 2 ते 3 कामे सांगणार आहे. हे जर 2-3 कामे तुम्ही जर का केले, तर एका दिवसाच्या आतीलच तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांना बघा, आता इथं वर्षाला जर तुम्हाला 12,000 रुपये पाहिजे असेल, अजूनपर्यंत तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी नसाल आणि लाभ घेत नसाल, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. कारण की जर का तुमच्याकडे शेती असेल, तर तुम्हाला हा लाभ सरकार वर्षाला 6,000 रुपये PM किसानचे आणि वर्षाला 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे देत असतो. आता सरकारने 15 जानेवारीपासूनच सर्व शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याला सुरुवात केलेली आहे. परंतु तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते आणि असे देखील चर्चा सुरू करू लागली होते की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद तर झाली नाही. तर नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, फक्त ज्या तुम्ही गलत्या आणि चुका केलेल्या असतील त्या तुम्हाला दुरुस्त करून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की 93 लाखांपेक्षा अधिक, म्हणजे जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट झालेले आहेत. 2,000 रुपये त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मिळालेले आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचा 21 हप्ता तुम्हाला मिळाला असेल, तर 22 हप्ता देखील कधी मिळणार याची देखील आतुरता तर तुम्हाला इथून पुढे लागलेली आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक आणि आनंदाचा निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त ना आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला आला नसेल, तर कोणते ते कामे करायचे आहे, तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहात आणि अजूनपर्यंत तुम्ही फार्मर ID काढली नसेल, तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर ID काढून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की फार्मर ID शिवाय PM किसान योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल, त्याचा लाभ देखील तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार नाही. त्याही व्यतिरिक्त PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, ह्या दोन्ही योजनांची जर का तुम्ही KYC परिपूर्ण केली नसेल, तरी देखील तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार नाही. कारण की सरकारने इथं जाहीर करून टाकलेला आहे
की ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी काढली नाही, त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड हे लिंक करून ठेवलं नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आपण कायमस्वरूपी इथं लाभ देऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जसं की 2000 पेक्षा जास्त कोटींचा निधी हा वितरण करून टाकलेला आहे. 9000 कोटी आता सरकारने बँकांना देऊन टाकलेले आहे. तर ह्याचा चेक आता सरकारने बँकांना दिल्यानंतर सर्व शेतकरी लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणं हे भागच असते. परंतु तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला हे आधार कार्ड अजूनपर्यंत लिंकच केलं नसेल तर पैसे कुठून येणार? आणि त्याही व्यतिरिक्त तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आय डीच काढली नसेल तर पैसे कुठून येणार? म्हणजे सर्व चुका, सर्व जे काय आता तुम्ही गलत्या केलेल्या आहे तर त्या 2026 मध्ये तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला शेतकरी असाल तर कायमस्वरूपी लाभ जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल आणि अडथळा जर यायला हवं नको, तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर आय डी आणि तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे की बघा, तुम्हाला जर आता तो सर्वे कामे तुम्ही केली आहे, तुमची फार्मर आय डी देखील तुम्ही काढली असेल, तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं, तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, मग काय करायचं? तर असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर त्याही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सांगतो. शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आय डी काढली आहे, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे, बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे आणि तुमच्या जसं की आधार कार्डला देखील मोबाईल नंबर लिंक आहे. सर्व गोष्ट तुम्ही परिपूर्ण करून ठेवलेल्या आहे. डिजिटल 7/12 वगैरे सर्व कामे तुम्ही परिपूर्ण करून ठेवलेली आहे. तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले नसेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला 25 जानेवारी 2026 पर्यंत वाट बघायची आहे. कारण की बघा, थोडा वेळ कधी बँकेचं जे काय आता तांत्रिक अडचणी निर्माण होत असते किंवा जे बँकेचे इश्यू इथे क्रिएट होत असते, तर या कारणास्तव आपल्या खात्यावरती पैसे येण्याकरिता थोडा उशीर होऊ शकतो. तर त्या कारणास्तव देखील तुम्हाला पैसे आले नसतील, तर तुम्हाला 25 जानेवारी 2026 पर्यंत हे वाट बघायची आहे. लवकरात लवकर देखील तुम्हाला पैसे येऊन जाणार आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती हा क्रेडिट कधी होणार याची जर का तुम्हाला परिपूर्ण तारीख बघायची असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.